नमस्कार मंडळी, तुमचे खूप खूप स्वागत आहे तन्वीज रसोई या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण शिराळ्यांमध्ये कोलंबी घालून एक भन्नाट अशी रेसिपी तयार करणार आहोत। त्यासाठी सगळ्यात पहिले आपल्याला कोलंबी स्वच्छ साफ करून घ्यायची आहे। तर तुम्ही इथे बघू शकता, मी कोलंबी पाठची शेपटी आणि पुढचं डोकं हे संपूर्णपणे काढून घेतलेलं आहे। मधले जे धागे आहेत ते सुद्धा आपल्याला नीट असे काढून घ्यायचे आहेत। तर आपण कोलंबीच्या मधले जे धागे आहेत ते सुद्धा व्यवस्थित खेचून काढून घेऊया। तर या ठिकाणी आपली कोलंबी व्यवस्थित अशी संपूर्णपणे साफ करून झालेली आहे। आता ही आपल्याला 1 ते 2 पाण्यामधून स्वच्छ अशी धुवून घ्यायची। तर ती मी येथे धुवून घेतलेली आहे। सध्या पावसाळा चालू आहे आणि पावसाळ्यामध्ये घोसाळी, शिराळी ही भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये येतात आणि पावसाळ्यामध्ये शिराळी आणि घोसाळ्यांची जी चव असते ना, ती खरंच खूपच छान लागते आणि अगदी चविष्ट अशा भाज्या लागतात। आपण शिराळी डाळीमध्ये वगैरे बऱ्याचदा करतो, पण खरंच सांगू ना, कोलंबीमध्ये एकदा अशा प्रकारे मी ज्याप्रमाणे दाखवणार आहे, नक्कीच अशा प्रकारे शिराळी करून बघा। खूप छान आणि चविष्ट याची भाजी तयार होते आणि एकदा काही तुम्ही भाजी बनवलीत ना, तर पुन्हा पुन्हा खरंच बनवाल अशी माझी 100% गॅरंटी। आता ही जी शिराळी आहे ती एकदम ताजी आणि कोवळी आहेत। आता ह्याच्या वरचे जे साल आहे ते आपण काढून घेतलेले आहे। शिराळा हे कोवळ असल्यामुळे आपण त्याच्या वरच्या सालांची चटणी सुद्धा करू शकतो। त्यामध्ये आलं, लसूण, मिरची आणि मीठ आणि लिंब टाकल्यावर याची एकदम भारी अशी चटणी तयार होते। शिराळी ही कोवळी असल्यामुळे आपल्या मीडियम साईजने कापून घ्यायची आहे। तसेच तोपर्यंत तुम्ही सांगा, तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं की नाही? जर सबस्क्राईब केलं असेल तर ठीकच आहे, आणि जर सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि तसेच बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर प्रेस करायला विसरू नका, म्हणजे असेच साधे, सोपे, खमंग आणि चविष्ट रेसिपी तुम्ही नेहमी बघू शकाल। तर या ठिकाणी आपली कोलंबी आणि शिराळी छान अशी साफ करून झालेली आहे। आता या ठिकाणी आपल्याला भाजीला काय काय साहित्य लागणार आहे ते बघून घेऊया। तर सगळ्यात पहिले इथे मी 2 मीडियम साईजचे कांदे घेतलेले आहेत। ते आपल्याला मध्ये काप करून थोडेसे लांबडे असे कापून घ्यायचे आहेत। तर या ठिकाणी आपले कांदे कापून झालेले आहेत। मी ऑलरेडी लसूण आणि आलं हे थोडं कापून आणि सोलून घेतलेलं आहे। आता हे खलबत्त्यामध्ये आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे। तर आपण हे लसूण आणि आलं खलबत्त्यामध्ये बारीक करून घेऊया। खलबत्त्यामध्ये बारीक केल्यामुळे आपल्या ज्या भाजीची चव आहे ती अगदी दुपटीने वाढणार आहे। आणि ह्या ज्या सीझनल भाज्या आहेत ना, त्या खायला एवढी मजा येते ना खरंच, आणि त्याची चव सुद्धा खूप छान लागते। तसेच भाजीमध्ये घालण्यासाठी मी येथे 2 मिरच्या घेतलेल्या आहेत। त्यामध्ये चीर पाडून आपल्याला याचे 2 भाग करून घ्यायचे आहेत। तर आपण ह्या दोन्हीही मिरच्या व्यवस्थित अशा कापून घेऊया आणि तसेच आपल्याला 1 टोमॅटो सुद्धा कापून घ्यायचं। तर टोमॅटो सुद्धा आपल्याला जेवढा बारीक कापता येईल तेवढा आपण बारीक कापून घेऊया, म्हणजे काय, तो आपल्या कालवणामध्ये म्हणजेच भाजीमध्ये छान असा मिळून येईल। तर या ठिकाणी टोमॅटो सुद्धा आपला कापून झालेला आहे। आता आपल्याला गॅसवर एक पातेलं ठेवायचं आहे आणि त्यामध्ये तेल घालून घ्यायचं आहे। तेल घालून घेतल्यानंतर आपल्याला येथे काही खडे मसाले घालून घ्यायचे। तरी मी येथे तेजपत्ता 1-2 तुकडे करून घेतले, दालचिनी 1, तसेच चक्रफूल 1 लवंग आणि 1 काळी मिरी एवढंच आपल्याला घालून घ्यायचं आहे। तसंच थोडंसं हिंग, म्हणजे अर्धा चमचा एवढं हिंग घालून घेतलेलं आहे। आता आपण चिरून घेतलेल्या मिरच्या सुद्धा घालून घ्यायच्या आहे आणि याचा सगळा फ्लेवर आपल्या या तेलामध्ये उतरेपर्यंत आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। खलबत्त्यामध्ये बारीक करून घेतलेलं आलं आणि लसूण ते सुद्धा आपल्याला ह्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि त्याचा सगळा फ्लेवर ह्यामध्ये उतरेपर्यंत, म्हणजे तेलामध्ये उतरेपर्यंत आपल्याला हे तेलावर छान असं परतवून घ्यायचं आहे। आपण जे काही खडे मसाले टाकलेत ते फक्त एक-एकच घालायचे आहेत, नाही तर मग जास्त स्ट्रॉंग फ्लेवर आपल्याला याचा येईल। त्यामुळे आपल्याला एक-एकच या ठिकाणी खडे मसाले घालून घ्यायचे आहेत। तसेच आता आपण 2 मीडियम साईजचे ते कांदे कापून घेतलेत ते सुद्धा घालून घेऊया। तसेच कांद्याला गुलाबीसर रंग येईपर्यंत आणि तो छान सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला छान असा परतवून घ्यायचा आहे। जेव्हा आपण अशा प्रकारे भाजी करतो ना, तेव्हा जी आपली भाजीची चव आहे ती खूप छान होते। त्यामुळे आपण हे सगळं व्यवस्थित असं तेलावर शिजवून घ्यायचं आहे। आता इथे आपला कांदा बऱ्यापैकी छान सॉफ्ट झालेला आहे। आपण जो चिरून घेतलेला 1 टोमॅटो आहे, आता तो सुद्धा आपण यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि टोमॅटो सुद्धा तेलामध्ये छान सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला, म्हणजेच टोमॅटो संपूर्णपणे गळेपर्यंत आपल्याला हा तेलावर छान असा परतवून घ्यायचा आहे। एक 2 ते 3 मिनिटं छान परतवल्यानंतर टोमॅटो आणि कांदा एकदम छान असे मिळून आलेले आहेत। आता यामध्ये आपण हळद घालून घेऊया। तर इथे मी अर्धा चमचा एवढी हळद घालून घेतलेली आहे आणि तसेच आगरी मसाला हा 1 ते 1.25 चमचा मी इथे घालून घेतलेला आहे। तुम्ही तुमच्या तिखटाप्रमाणे लाल तिखट या ठिकाणी घालू शकता। आता हे सगळं व्यवस्थित असं परतवून घ्यायचं आहे, म्हणजे काय, तेलामध्ये जो मसाला आहे तो छान असा परतवून घ्यायचा आहे। या सर्व मसाल्यांना तेल सुटेपर्यंत आपल्याला ढवळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण जी कापून घेतलेली शिराळी आहे ती यामध्ये घालून घ्यायची आहे। शिराळी ही कोवळी असल्यामुळे मी मीडियम साईजची कापलेली आहेत, कारण की ती भाजी शिजल्यानंतर एकदम थोडीशीच होणार आहे। त्यानंतर आपण साफ करून घेतलेली जी कोलंबी आहे ती सुद्धा ह्यामध्ये घालून घ्यायची आहे आणि सर्व भाजी आणि कोलंबी ही आपल्याला पैच्या सहाय्याने व्यवस्थित अशी ढवळून घ्यायची आहे। सगळीकडे व्यवस्थित मसाला लागला जाईल याप्रमाणे आपण ही भाजी व्यवस्थित अशी ढवळून घेऊया।
आता सुरुवातीला खलबत्त्यामध्ये लसूण ठेचलेला आहे, त्यामुळे आपण त्यामध्ये थोडंसं पाणी घालून आपल्याला हे भाजीमध्ये घालून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित एकदा ढवळून घ्यायचं. त्यामुळे आलं लसणाचा जो फ्लेवर आहे तो सुद्धा यामध्ये जाईल. भाजी व्यवस्थित ढवळून झाल्यानंतर आपल्याला ह्यावर 5 मिनिटं वाफेवर झाकण ठेवून द्यायचंय. तर आपण त्यावर ताट ठेवून थोडं पाणी टाकून घेऊया आणि याची आपल्याला 2 ते 3 मिनिटं छान वाफ काढून घ्यायची आहे. आता वाफेवरचं जे पाणी आहे ते सुद्धा आपल्याला ह्यामध्ये घालून भाजी ज्याप्रमाणे घट्ट किंवा पातळ पाहिजे त्याप्रमाणे आपण ह्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे. आता ही भाजी मस्तपैकी आपल्याला भाकरी बरोबर खायची आहे, त्याप्रमाणे मी यामध्ये थोडंसं पाणी घालून घेतलेलं आहे. आता पुन्हा एक 5 मिनिटं आपल्याला ह्यावर झाकण ठेवून घ्यायचंय, म्हणजे आपली जी कोलंबी आणि जी शिराळ आहे ते एकदम छान शिजले जाईल. एक 5 मिनिटानंतर तुम्ही इथे बघू शकता आपल्या भाजीला छान उकळ आलेला आहे. आता ह्यामध्ये आपण थोडीशी चिंच घालून घेऊया. मी चिंच अगोदरच भिजत घातलेली, तर ती सुद्धा आपण यामध्ये घालून घेतलेली आहे. आणि तसेच एकदम थोडासाच आपल्याला या ठिकाणी गरम मसाला घालायचा आहे, कारण की अगोदरच आपण खडे मसाले सुद्धा घातलेले आहेत. आता चवीपुरतं मीठ घालून घेऊया. तसेच आपल्याला यामध्ये सुक्या खोबऱ्याचं वाटण घालून घ्यायचं आहे. यामध्ये मी खोबरं भाजून आणि आलं एवढंच घेतलेलं आहे. आता हे सुद्धा घातल्यानंतर आपल्याला भाजी पुन्हा एकदा व्यवस्थित ढवळून घ्यायची आहे. खरंच भाजीचा एवढा छान सुगंध पूर्ण घरभर सुटलेला आहे ना, आणि चवीला तर ही भाजी एकदम भन्नाट अशी लागते. मसाले, मीठ आणि सगळं वाटण आहे ते छान मिळवण्यासाठी 1-2 मिनिटं फक्त आपल्याला यावर झाकण ठेवायचं आहे. आणि 2 मिनिटानंतर इकडे बघू शकता एकदम छान अशी वाफ आपल्या भाजीला आलेली आहे. आणि आता हे व्यवस्थित एकदा ढवळून घ्यायचं आहे आणि थोडासा मसाल्यांचा वास मुळेपर्यंत आपल्याला असंच ठेवून द्यायचं आहे. म्हणजेच गॅसवर थोडा वेळ अशीच ठेवून द्यायची आहे. तुम्ही इथे बघू शकता आता छान असं तेल सुटलेलं आहे भाजीला. आता ह्यावर आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊया आणि या इकडे आपली मस्तपैकी शिराळा आणि कोलंबी याची भाजी एकदम मस्तपैकी तयार झालेली आहे. तर ही भाजी भाकरीबरोबर तसेच भाताबरोबर एवढी छान लागते ना, नक्कीच तुम्ही एकदा माझ्या सांगण्यावरून तरी एकदा ही भाजी करूनच बघा. खूप चविष्ट अशी याची भाजी तयार होते. चला तर आपण आपली डिश सर्व करून घेऊया. तर तुम्हाला माझी आजची ही रेसिपी कशी वाटली नक्कीच कमेंटद्वारे कळवा. रेसिपी आवडली असेल तर पटकन एक लाईक करा. तसेच तुमच्या फ्रेंड्स आणि रिलेटिव्हसोबत आपली ही लिंक शेअर करायला अजिबात विसरू नका. पुन्हा एक नवी रेसिपी घेऊन येऊया. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू.